होय परमेश्वरा जिवंत देवा धन्यवाद आम्हाला मदत घेऊन दिलास त्याच्याबद्दल धन्यवाद परमेश्वरा. होय परमेश्वरा पुढे असले ते नसेल बाबा त्याचा तू सांभाळ परमेश्वर. तुझे भवनात घेऊन ये परमेश्वरा. हालेलुया. खरोखर तुझी निवडलेली भेट तुझ्या भवनात घेऊन येतोस त्याच्याबद्दल धन्यवाद परमेश्वरा. हालेलुया 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 हालेलुया. होय परमेश्वरा आम्ही तुला असं बोलले ऐकले पाहणारे विचारायला मला काही पाप केला असेल आम्ही करत ना करत मोठं चुकलो असं मी वापस हो जिवंत विवाद धन्यवाद परमेश्वरा. खरोखर तू आमचा दया आणि मया करतो आमच्या तुला धन्यवाद परमेश्वरा. हालेलुया स्वर्गीय तुला धन्यवाद बाप्पाचे तुला धन्यवाद हालेलुया 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 बाप्पा. होय परमेश्वर आम्हाला सुंदर सेवक दिले सुंदर दास दिला. होय परमेश्वर जिवंत देवा धन्यवाद. होय परमेश्वर आज रस्त्यात संपाद करतो परमेश्वर तुझी स्तुती परमेश्वर. आम्ही तुला काही देऊ शकत नाही बाप्पा पण आमच्या मुखाची स्तुती करतो. परमेश्वर आराधना बोलताना प्रत्येकाच्या परमेश्वर होत आमचे शब्द तू प्रत्येकाला परमेश्वरा शब्द बोलतो. आराधना बोलताना परमेश्वरा सगळ्याच मन आनंद उल्हासित झालं. होय परमेश्वरा जिवंत देवा देवा परमेश्वरा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति. धन्यवाद योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति. धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा. तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊँ ना प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊँ ना प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति.
कोटी स्तुती धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद. पुढच्या वेळेसाठी हालेलुया. धन्यवाद 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 माझे बाबा. या आजची सकाळची वेळ आमच्या आयुष्यामध्ये दिवसभर धन्यवाद. धन्यवाद आणि प्रभू. सर्वांना इथे येण्यास सहाय्य मदत केली. धन्यवाद. पुढच्या वेळेसाठी प्रार्थना करतो माझे बाप्पा. स्तुती आनंदासाठी प्रार्थना करतो माझे देवा. तुझं वचन सांगते, तुझं मुख उघड म्हणजे तुझ्या ओठातून शब्द टाकेल. हालेलुया. तर या आमच्या मुखातून तू स्तुती करून घे माझ्या देवा. हो, हो, आणि आमच्या हो. मुखातून गोड आणि मधुर आवाज काढून तुझा जयजयकार करू. Yes, yes, प्रार्थना hallelujah. विनंती येशूच्या नावात करतो, ऐकून मान्य करतो. आमेन 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 आमेन.
स्तुती करताना त्याने आमचा सांभाळ केला. त्या प्रभूला मी धन्यवाद देतो की आज त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र जीवनाला हालेलुया. सर्व आनंदी आहेत ना प्रभूमध्ये का दुःख आहेत? आज स्तुती आराधना तुम्ही नाही बरोबर केली. हालेलुया. परंतु परमेश्वराच्या लोकांना सांगेल आम्ही परमेश्वराच्या आराधनासाठी स्तुतीसाठी आपलं सर्वस्व दिलं पाहिजे. हालेलुया. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आराधना स्तुती करतो हेच ते आम्ही देण्यासाठी परमेश्वराकडे येतो आणि बाकी सगळं घेण्यासाठीच आम्ही येतो. तर परमेश्वराला धन्यवाद देता आला पाहिजे. चांगल्या प्रकारे परमेश्वराला मन लावून अंतःकरणातून देवाच्या वचनात सांगितलं की माझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील अशी वेळ येत आहे. परमेश्वराला देवासाठी देण्याजवळ तुमच्याजवळ काहीच नाही. आम्हाला परमेश्वराला देण्यासाठी स्तुती आराधनाचा चांगला यज्ञ आम्हाला परमेश्वराला समर्पित करता आला पाहिजे. नाहीतर आपले हात कुठे तोंड कुठे आपल्याला काय फायदा नाही. हालेलुया. जरा पण या ठिकाणी आमच्या शहरामध्ये परमेश्वराला देण्यासाठी उत्साह नाही. आम्ही परमेश्वराला आराधना स्तुती कशी दिली पाहिजे? आत्म्याने खरेपणाने देवाची आराधना केली पाहिजे. कोण पाहतो कोण बोलतो ते नाही, परंतु आम्ही नम्र होऊन परमेश्वरापुढे घुटणे टेकले पाहिजे. आम्ही नम्र होऊन त्याची आराधना केली पाहिजे आणि नम्र होऊन त्याच्या पवित्राला उंचावलं पाहिजे. कारण त्याच्याद्वारे परमेश्वर तुमच्यावरती विराजमान होईल. जर तुम्ही चांगली आराधना केली, चांगली स्तुती नाही परमेश्वराला दिली तर देवाचं सामर्थ्य तुमच्याकडे येणार नाही. आमेन. जेव्हा देवाला तुमचा अर्पण स्वीकार येतच परमेश्वराचं वर्चस्व त्या ठिकाणी उतरेल. काही नाही हवेलाची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. काही नाही आपल्या शेतातून परमेश्वराला अर्पण वाहणं, परमेश्वराला ते पसंत नाही आलं. पण जेव्हा हवेलाने देवाच्या मनाप्रमाणे अर्पण वाहणं, त्या परमेश्वराने हवेलाचं अर्पण पसंत केलं. बरोबर की नाही? हालेलुया. आणि त्यांनी ते पसंत करून घेतलं. परमेश्वराला ते अर्पण आवडलं कारण ते आत्म्याने खरेपणाने केलेलं अर्पण होतं. आणि काही नाही केलेलं अर्पण परमेश्वराला आवडलं नाही. हालेलुया. तेव्हा काही रागा आपल्या भावावर त्याच्यामध्ये द्वेष भावना निर्माण झाल्या का? त्यांनी चांगलं केलं असतं तर त्याच्याकडे मुद्रा आनंदित झाली असती, परंतु त्यांनी चांगलं केलं नाही म्हणून तो दुःखी राहिला. परमेश्वराचा अनुग्रह त्यास प्राप्त झाला. आमेन. देवभावाने जेव्हा तुम्ही चांगले कराल तेव्हा तुमची मुद्रा आनंदित होईल. जेव्हा तुम्ही चांगलं परमेश्वराला द्याल तेव्हाच तुमच्या चेहऱ्यावरती आनंदाने उत्साह येईल. हालेलुया. नाहीतर मग आम्ही दुसऱ्या भावाचा द्वेष करणार, आम्ही दुसऱ्या बहिणीला द्वेष करणार. हालेलुया. का तिच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. आजपर्यंत त्याच गोष्टी जगामध्ये आहेत की त्याच्यामुळं हबेलामुळे माझं अर्पण देवाला आवडलं, त्याच्यामुळे माझं अर्पण देवाने स्वीकार नाही केलं. हालेलुया. प्रिय भाऊ बहिणींनो, आम्ही परमेश्वराची आराधना करताना, आम्ही परमेश्वराला धन्यवाद देताना, परमेश्वराला अर्पण वाहताना आमच्या अंतःकरणातून वाहला पाहिजे. आमेन. परमेश्वराला महिमा देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला निवडला. तर प्रिय भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं परमेश्वराचा धन्यवाद करताना खऱ्या मनाने खऱ्या हृदयाने परमेश्वराला गौरव द्या. तरच परमेश्वराचा उपस्थिती, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवास मिळेल. आमेन. हालेलुया. 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 हात पाहिजे की ना आपल्याला? आपले हात आकाशाकडे उंच करून आम्ही देवाचा धन्यवाद केला पाहिजे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूची महिमा असो. रात्री भवनात पण येताना व्यवस्थित टायमावर या, म्हणजे परमेश्वराला चांगल्या प्रकारे तुम्ही आराधना देऊ शकता. आम्ही देवाच्या कामात सदैव जागे राहिलो पाहिजे परमेश्वराच्या राज्यासाठी. आम्ही प्रभू तुम्हाला आशीष करू. तर प्रभूचा धन्यवाद असो. या ठिकाणी पोलीस त्याच्या जीवनातील काही गोष्टी या ठिकाणी कलिशाला कलिंतिग्रासची मंडळी आहे, कलिशाची आहे, त्या कलिशाच्या सोबत तो बोलत आहे की मी खूप प्रवासामध्ये, दुःखामध्ये, छलनुकामध्ये, सर्व ठिकाणी देवाच्या सेवेमध्ये मी भरपूर कष्ट घेतले. आमेन. प्रियानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रभूच्या सेवेमध्ये कष्ट, समस्या, अडचणीतून जावं लागेल.
आजार पण येतील आणि सगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून जावं लागेल. या ठिकाणी पोलीस सांगतो की माझ्यावर खूप संकट आली, माझ्या प्रवासाचं संकट, लुटालुटी संकट आणि परराष्ट्राकडून विरोधाकडून या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून मी परमेश्वराच्या कलिसियाची सेवा केली, का परमेश्वराच्या मंडळींसाठी, परमेश्वराच्या राज्यासाठी सेवा केली. आमेन. प्रिय भावनांनी बहिणी, जेव्हा तुम्ही प्रभूच्या मार्गाने चालला तेव्हा तुमच्यावर पण संकट, समस्या येतील, पण ती पाहून राहू नका. आमेन. ज्याने तुम्हाला पासार केला तो त्या पलीकडचा परमेश्वर आहे. आमेन. त्या जिवंत देवावर विश्वास ठेव, तोच परमेश्वर तुला त्या परिस्थितीतून पुढे घेऊन जात आहे. आमेन. आमेन, आमेन. तर प्लीज वाचा तुम्ही जरा 26 वचन वाचा, थोडंसं वाचा. मी कितीतरी मी कितीतरी प्रवास केला, नद्यावरील संकटे नद्यावरील संकटे. यस, आमेन. हालेलुया. पोलीस मंडळीला संदेश देतो की मी कितीतरी प्रवास केला, नद्यावरची संकट, देवाच्या त्याच्या सेवेसाठी गावोगावी जात असताना संकट आली. लुटारू मुले आले आणि चोर, लुटारू यांच्यामुळे आलेली संकट माझ्या देश बांधवांनी आणलेली आणि आमच्या देश बांधव, आमचे नातेवाईक, शेजारी. हालेलुया. बोलू सांगतो की माझ्या देश बांधवांनी येशूमुळे माझ्यावरची संकट आणली. येशू विश्वास येण्याच्या जी प्रभूची सेवा करत असताना जे देश बांधव होते, ज्याचे लोक होते, त्यांनी पण त्याच्यावर संकट आणली. परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे आणि परराष्ट्रीय लोकांनी, परक्या लोकांनी सुद्धा त्याच्यावरती संकट आणली. नगरातली संकटे नगरातली संकट आणि ज्या नगरामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची समस्या, संकट, रानातली संकटे रानातली संकटे, समुद्रावरची संकटे समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे आणि नामधारी बंधूने आणलेली संकटे. हालेलुया. 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 या ठिकाणी बोलू सांगतो की मी खूप संकटातून मी परमेश्वराची सेवा केली आहे. आणि बायबलमध्ये म्हणतो की खूप वेळा फटके खाल्ले, खूप वेळा छल सहन केला आणि अशा परिस्थितीतून प्रभूची सेवकामध्ये आहे. आमेन. प्रेमाने बहिणींनो, आमच्या जीवनामध्ये काही संकट, काही समस्या नाही. आम्ही ते आशिषित लोक आहेत या युगात की आमच्याकडे कोणी अजून बोट पण दाखवत नाही. आमेन. तरी सुद्धा आमचे लोक किती भीतात. हालेलुया. आम्हाला परमेश्वरासाठी उभं राहता आलं पाहिजे. या ठिकाणी पोलीस सांगतो की नामधारी आणि काही कलिशाचे लोक, नामधारी कलिशाचे लोक किंवा नावासाठी सेवा करणारे लोक, त्या लोकांनी पण त्यांच्यावर संकट आणली. श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. पुरुष सांगतो की उपवास, पार, उघडे वागडे आणि सगळ्या परिस्थितीतून प्रभूंचा तो धन्यवाद करतो. हालेलुया. आमच्यासाठी सुंदर घर आहे, शेती आहे, 3 टाइम चांगलं खायला मिळते. हालेलुया. तरी पण आम्ही परमेश्वराला चांगल्या प्रकारे परमेश्वराचा आभार नाही मानत की आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत नाही. आमेन. परमेश्वराने भरपूर काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या पिढीमध्ये दिलेल्या आहेत. काय कमी आहे का तुमच्याजवळ? जसं पोलीस की उपाशी राहून, उपास तापास राहून, जागरण, संकटातून परमेश्वराचा महिमा केला, तसं तुम्ही आणि मी करतो का? हालेलुया. जागेवर माझ्या भावांनो, तुमच्या या पिढीमध्ये, माझ्या या पिढीमध्ये, आपल्या या युगामध्ये परमेश्वराचा अनुग्रह भरपूर तुम्हाला मला मिळाला. आमच्याजवळ भरपूर गोष्टी आहेत, तरी पण आम्ही लोभ धरतो. कालच देवाचं वचन आलं होतं आमच्या विषयामध्ये की लोभ धरू नको आणि जितका त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. जे परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. यानो आम्ही परमेश्वराला महिमा देण्यासाठी देवाच्या निवडलं तर प्रिय भावा बहिणीनो, आमच्यावर संकट येतील, समस्या येतील, पण त्याच्यामध्ये खचू नका. उलट परमेश्वराच्या नावाने उभे राहा आणि उलट परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करत जा. आमेन. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी शिवाय इतर गोष्टी माझ्या मनावरचे ओझे, माझ्या मनावरचं ओझं म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता, सर्व मंडळीविषयीची चिंता, मंडळांविषयीची चिंता. आमेन. देवाचा दास सर्व कलिशाची चिंता व्हायचा, सर्व मंडळांची त्याच्याकडे चिंता होती. हालेलुया. आज प्रियभावाने बहिणी, जर तुम्ही सेवा करता आणि सेवा करत आहात प्रभूची, तुम्हाला कलिशाची पण चिंता पाहिजे, मंडळीचं पण भार तुमच्यावरती पाहिजे. आमेन.
कलिशामध्ये येणाऱ्या लोकांची पण चिंता आम्हाला पाहिजे, स्वतःची चिंता करून चालणार नाही. हालेलुया. जर प्रभूच्या सेवकामध्ये आहात, या मंडळीत पण तुम्ही सेवक आहात या ठिकाणी, तर तुम्हाला माणसांची काळजी पाहिजे, कारण ते प्रभूचे लोक आहेत. आज जरा विषय वेगळा आहे. हालेलुया. प्रिय भावांनो, आम्ही मंडळीसाठी प्रार्थना केली पाहिजे. देवाचा दास पौलुस सांगतो की या सर्व गोष्टींमध्ये मंडळीची चिंता त्याच्या खांद्यावर होती, कलिशाची चिंता. आमेन. बरेच लोक कलिशामध्ये फक्त पास्टरच मंडळीची चिंता करतो, बाकीच्या सेवकांना मंडळीची अजिबात चिंता नसते, फक्त स्वतःच भरलं बस. हालेलुया. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वराने कलिशामध्ये तुम्हाला सेवक पण दिलेला आहे, कलिशामध्ये तुम्हाला उभं केलंय. तुमच्यावरती जबाबदारी या कलिशाची, फक्त पास्टरला उजवाल. प्रिय भावांनो बहिणींनो, कलिशाचा प्रत्येक सेवक परमेश्वराच्या कलिशाची चिंता व्हायला पाहिजे. पौलुस सांगतो मला कलिशाची चिंता आहे, मंडळीची चिंता आहे. आम्ही कलिशासाठी प्रार्थना केल्या पाहिजे, कलिशाच्या लोकांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे. आमेन. हालेलुया. तरच प्रभू कलिशाला वाढवेल. जर कलिशाचे लोक, कलिशाचे सेवक, कलिशामध्ये येणारे लोक एकमेकांसाठी प्रार्थना करत असतील तर कलिशा कधीच वाढणार नाही. जर तुम्ही कलिशाची चांगलीची काळजी घ्या तर कलिशा प्रभू वाढवेल, कारण ती कलिशा तुमची आणि माझी नाही, ती कलिशा जिवंत देवाची. आमेन. म्हणून या ठिकाणी पौलुस जाणून होता की कलिशाची मंडळांची चिंता ही आहे, आणि त्याच्या मनात कलिशाची खूप चिंता होती. कलिशामध्ये येणाऱ्या लोकांवर तो प्रेम करायचा, आणि प्रभू तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. आमेन. परमेश्वराचा धन्यवाद हो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला यासाठी समजल्या पाहिजे की पुढे जाऊन आम्ही कलिशा चांगली चालवलो, कलिशामध्ये काय अडचणी त्या नामधरी लोकांनी काय फुटी पाडू नये, कलिशाचा नाश होऊ नये, प्रभूच्या कलिशामध्ये फुटी पाडू नये, कलिशाचा नाश होईल म्हणून हा संदेश पवित्र आत्मा देत आहे. आमेन. ग्रहण करा, कारण तुम्हाला आणि मला कलिशाची चिंता वाढची, कारण पौलुस जबाबदारीने परमेश्वराच्या मंडळीची सेवा करतो. ही मंडळी परमेश्वराची, आणि या मंडळीच्या सेवकांमध्ये परमेश्वर तुम्हाला उभं केलं. तर परमेश्वराच्या वचनामध्ये राहा. नामदारी नावासाठी सेवा करणारे लोक, जे फुटी पडणारे किंवा अडचणी निर्माण करणारे लोक, त्यांच्यामुळे पौलुस तुम्हाला खूप त्रास होत होता, जे स्वतःला अवसर ठेवणारे लोक आहेत. आमेन. देवाची महिमा असो. एखादा दुर्बल असला तर मी दुर्बल होत नाही का? एखादा जर बंधू दुर्बल असला तर पौलुस म्हणतो मी दुर्बल होत नाही काय. सर आपल्यामध्ये एखादा बंधू, एखादी बहीण वचनामध्ये कमजोर दुर्बल असली, किंवा एखादा बंधू दुर्बल असला तर पौलुस सांगतो मी दुर्बल होत नाही काय. आणि एखादा अडकीला गेला आणि एखादा अडकवला गेला तर मला संताप येत नाही का? संताप येत नाही काय. आमेन. हालेलुया. जर एखादी बहीण किंवा एखादा बंधू कलिशामध्ये अडकवला गेला तर संताप येत नाही काय. पौलुस तुम्हाला पण त्या ठिकाणी डोक्याला संताप होतो, त्रास होतो. आमेन. प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभूच्या कलिशात तुम्ही आहात, देवाचे सेवक तुमच्यामध्ये सेवकाई करत आहेत, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे, आणि देव तुम्हाला चालवत आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, तुम्ही कुठल्याच कारणाला अडकवले जाऊ नका. तर तुम्ही अडकवले जाता, सेवकांना संताप होतो. आमेन. डोक्यावर ओझं असतं, आणि जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरात चांगली सेवकाई द्या, पवित्र आत्मा तुम्हाला अजून उन्नतीकडे घेऊन जाईल. आमेन. पवित्र आत्मा तुम्हाला अजून उत्साहितपणा देईल, पवित्र आत्मा आणखी तुम्हाला स्वर्गीय आशीष आणि स्वर्गीय आनंद देईल, आणि त्याच आत्म्यात तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी वाढत जा. आमेन. मग प्रिय भावांनो बहिणींनो, कलिशाची काळजी व्हा, कलिशावर प्रेम करा, कारण ती कलिशा प्रभूची आहे, आणि कलिशामध्ये येऊन देवाला आनंद आणि आराधना स्तुती द्या. परमेश्वर त्या आराधनाचा आणि स्तुतीचा केला, आणि तुमच्या उठावणे आणि स्तुती आराधना त्याला मान्य आहे. आमेन. ओटाचा यज्ञ आणि परमेश्वराला दिला पाहिजे, टाल्याचा यज्ञ आणि परमेश्वराला दिला पाहिजे, आणि अंतःकरणातून परमेश्वराची महिमा आणि स्तुती गायली पाहिजे, कारण ज्या कलिशात तुम्ही आहात त्या ठिकाणी प्रभूची महिमा करा, आणि देवाच्या उपस्थिती, पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये येईल, आणि देवाचं सामर्थ्य येऊ दे, आणि पवित्र आत्मा येऊन तुम्हाला सर्वांना सुटकारा देईल. लोक बिमारीतून चंगे होतील, लोक सुटकारा पावतील, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे लोक बरे होतील. आज कित्येक लोक अडचणीत आहेत, आम्हाला फोन येतात, आमेन आमच्याकडे असे आजार आहेत, प्रार्थना करा तुम्ही. खूप लोकांना गरज आहे प्रार्थनेची. आज खूप लोक आजारी आणि समस्येत आहेत, आज खूप लोक सैतानाच्या बंधनात आहेत, व्यसनाच्या बंधनात आहेत. तुम्हाला आणि मला प्रार्थना केल्या पाहिजे. जर तुम्ही आणि आम्ही प्रार्थना करायचं सोडलं तर कोण त्या लोकांना सोडवेल. देवा बहिणी, तुमच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे, तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकणार आहे, आणि तुमच्या दोन लोक अनंत काळच्या जीवनाकडे वळतील. आमेन.
आम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी आशिषित झालो पाहिजे आणि तुम्ही प्रार्थना कराल, लोक सोडवले जातील तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी आराधना कराल, आजूबाजूचे लोक सोडवले जातील, सैतानाची कार्य तुटतील. जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना कराल, जेव्हा तुम्ही सामर्थ्य देऊन प्रार्थना कराल, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये प्रार्थना कराल, तेव्हा येळीची भीत कोसळून पडेल. आमेन. आणि त्या ठिकाणी देवासाठी, देवाच्या लोकांसाठी मार्ग तयार होईल. कारण तुमच्याच प्रार्थनेमध्ये, तुमच्या आराधनामध्ये, तुमच्या स्तुतीमध्ये देवाचं सामर्थ्य येतं आणि ते सामर्थ्य स्तुती आराधनाच्या द्वारे येळीची भीत पडली. भाऊ बहिणी, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आराधना स्तुतीमध्ये प्रार्थनेमध्ये राहाल, देवाचं सामर्थ्य येईल आणि कलिशा उन्नतीकडे जाईल आणि कलिशाचे लोक आशिषित होतील. आमेन. हालेलुया. आणि कलिशात या ठिकाणी प्रार्थनेला आलेला व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती निराश नाही जाणार. आमेन. पण आल्यानंतर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने, आत्म्याच्या सामर्थ्याने भरून तो घरी जा. त्याच्यामध्ये आत्म्याचा आनंद असेल, स्वर्गीय आनंद. आमेन. तो जो घेऊन आला येशू, पण जो रिकामी होऊन जाईल, कारण येशूने त्याचा सर्व उंच घेतलेला. तो दुःख घेऊन आलाय, पण येशूच्या जवळ आल्यानंतर तो आनंद होऊन घरी जा. आमेन. तो आजार घेऊन आला, तो चंगाई होऊन जाईल. येशूची इच्छा तीच आहे. प्रभू येशू दोन कामं करतो कलिशामध्ये, लक्ष द्या. आमेन. एक, प्रभू येशू संदेश देतो, बोध देतो, शिकवतो त्याच्या लोकांकडे आलेल्या लोकांना. आणि दुसरं काम, लोकांची उजीवन घेतो, त्यांच्या आजारात त्याला सोडवतो, त्यांच्या क्लेशातून, त्या संकटातून त्याला तो सोडवतो. येशूच्या दरबारात, येशूच्या घरात आल्यानंतर येशू त्याला बोध करतो, त्याला शिकवतो. आणि दुसरं काम आहे प्रभूचं, त्याला चंगाई देतो, त्याच्या आत्मिक जीवनाला आनंदी करणं. परमेश्वर आत्मिक चंगाई देतो. आमेन. हालेलुया. म्हणून आज या ठिकाणी जे तुम्ही आहात, तुम्ही प्रार्थना करायला लोक आहात, तुमच्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये फार ताकद, सामर्थ्य आहे. तर तुम्ही प्रार्थना करा आणि संकट सोसत परमेश्वराच्या नावाने, परमेश्वराच्या राज्यासाठी वाढा. पवित्र आत्मा तुम्हाला सर्वांना त्या अभिषेकाखाली घेईल. आमेन. आणि तुम्ही अशी लोक बना की तुमच्या प्रार्थनेत लोक वाट पाहतील. हालेलुया. कारण तुम्ही प्रार्थना केली आणि लोक सुटकारे पाहतील. आमेन. तुम्हाला हाय इच्छा की आम्ही परमेश्वराला महिमा द्यावी आमच्या जीवनातून, परमेश्वरासाठी आत्म्यात शिकावे, देवासाठी लोकांना शिकावं. म्हणून आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे, आम्ही आत्म्यात फ्री झालो पाहिजे आणि आम्ही आत्म्याने खरेपणाने प्रभूची आराधना, स्तुती आणि प्रार्थना केल्या पाहिजे. तरच परमेश्वर या ठिकाणी कसं कार्य करेल जगावरती, या भूमीवरती, की परमेश्वराची महिमा. आणि या ठिकाणी या भागामध्ये जर परमेश्वरने कलिशा उभे केले, तर परमेश्वर या कलिशाच्या भरपूर लोकांना उठवतो. आणि ह्याच्यामध्ये भाग देवाच्या सेवकांचा, कलिशामध्ये येणाऱ्या भाऊ बहिणींची प्रार्थना, उपवास आणि सच्चाईने वागणं, देवाच्या वचनानुसार वागणं, त्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य येतं, स्वतंत्रता येते. आणि लोक, तुमचे नवरे पण प्रार्थना देऊन बसतील. आमेन. हालेलुया. ते दारूच्या व्यसनातून बाहेर येतील, तुमच्या समस्या, अडचणी बाहेर येतील आणि देवाचा आत्मा तुमच्यातून कार्य करेल. आमेन. तर माझी इच्छा आहे की आज जास्त संदेश घेतला मी, प्रभूचा धन्यवाद देतो. मी पवित्र आत्मा मला जितकं देतं तितकंच मी तुम्हाला देऊ शकतो. आमेन. या पण आपल्या जागेवर उभे राहून प्रभूचा धन्यवाद करूया आणि मन लावून आत्म्याने खरेपणा त्याची आपण आराधना करायची. मी तुमच्यासाठी एकदा सर्वांसाठी प्रार्थना करतो. आपल्या हात उंच ठेवा आकाशात आणि आपल्या एक हात उद्यावर. जर तुम्ही आजारी, तुमच्या आजारी बाजारात आणि प्रभूकडे पहा, तू रडतो तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याच्या डोळ्यातून माझे दुःख पाहून माझ्या आजारांना आशू येतो. तू रडतो तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याला वेदना होतात जेव्हा मी दुःखी आणि निराश असतो. जेव्हा तुम्ही आजारी तेव्हा तो रडतो. जेव्हा तुम्ही चुकीचे बोलता, चुकीचे वागता, तेव्हा त्याला तो रडतो. तो रडत आहे जेव्हा त्याच्या कल्पाचा पाडाव होतो, जेव्हा त्याची मेंढ्या हिरावून नेली जातात, तेव्हा तो रडतो. तो स्वर्गाचा पिता, तो तुझा आत्मिक बाप आहे, तो तुझा स्वर्गीय पिता आहे. या जगातला दैहिक बाप आहे, पण तो तुझा स्वर्गीय बाप आहे. तो तुझा आत्मिक पिता आहे. तो सगळे जग तुला सुनेल,
पण मी तुझा देव तुला कधीच सोडणार नाही. स्वर्गीय पित्याकडे तुम्ही आम्ही मागत आहात. तू सांगतो मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल. त्या स्वर्गीय पित्याकडे जर तुम्ही असं मागत आहात तर विश्वास कर की त्या स्वर्गाच्या पित्याने तुझं रडणं, तुझ्या अश्रू पाहिले आहे आणि ज्याने त्याची आशा धरली आहे त्याला त्याने दिलेला आहे. आज परमेश्वरच्या नावाने तुमच्या शरीराची हर एक बिमारी, हर एक आजा त्याच्या सामर्थ्य नावात, येशूच्या नावात नष्ट झालेला आहे. तुम्ही स्वीकारा. तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये सैतानाने केलेली करणी, जादूटोनं, तुमच्या विरोधात केलेली सर्व करणी, जादूटोनं, दुष्ट आत्म्याची कार्य, सगळ्या प्रकारचं वाईट तुमच्या घरामध्ये केलेली सगळी कार्य येशूच्या सामर्थ्य नावात तुमच्या जीवना घरातून ती नष्ट झालेली आहे. आणि आजपासून या क्षणापासून आम्ही विश्वासाने कबूल करत आहोत, स्वीकारत आहोत. या क्षणापासून तुमच्या हृदयामध्ये एक नवी शांती, नवीन आनंद, तो सर्वकाळचा आनंद, सर्वकाळची शांती आणि सर्वकाळचं प्रेम, स्वर्गीय पित्याचा प्रेम तुमच्या हृदयात आहे. आणि तुमच्या घरावरती, तुमच्या कामावरती, तुमच्या मिळकतीवरती स्वर्गीय आशीष देतो. तुम्ही आशीष आहात. या क्षणामध्ये तुम्ही आशीष झाले आहात. येशूच्या नावात तुम्ही आशीष, तुम्ही स्वीकारायला सर्व आशीष मी येशूच्या नावाने माझ्या जीवनावरती ग्रहण करत आहे. आणि यावेळेस मी तुमच्यासाठी